तर गुड डे ट्रेडर्स, मायसेल्फ मयुरेश आणि मी तुम्हाला एक सायकोलॉजिकल पॉईंट सांगणार आहे. तो फॉल्टी पॉईंट आहे आणि तो इम्प्रूव्ह कसा केला पाहिजे ते सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तो कोणता पॉईंट आहे? पॅनिक कट इन विनिंग. ठीक आहे. तर हे कोण करते? 3 टाइप ऑफ ट्रेडर आहेत, ते करतात. ठीक आहे. आणि जे तिसरे आहेत ते लय इम्पॉर्टंट आहे. पहिला कोण आहे? जॉय, तो बिगनर. जो बिगनर असतोय तो ट्रेड करतोय पहिल्यांदा, त्याला ₹1000 प्रॉफिट दिसला आणि 500 जरी झाला, ठीक आहे, तर तो काय म्हणतोय, भाई 1000 दिसाल तर आता 500 दिसाल्यात, 500 पण मायनस मध्ये नको जायला, कट करून देऊया. तो प्रॉपर ना एसएल घेतोय ना टार्गेट घेतोय. आता ही जी बिगनरची दुसरी कंडिशन, ट्रेड लॉस मध्ये चाललेला होल्ड करून बसतोय आणि जरा जरी प्रॉफिट मध्ये आला, जेव्हा तो फेवर मध्ये चालायला लागला ट्रेड त्याचा, तेव्हा तो कट करून देतोय. ठीक आहे. ह्या दोन कंडिशन बिगनरला लागू होतात. तर त्यानं काय केलं पाहिजे हे मी सांगतो. एक तर टार्गेट घेतलं पाहिजे, नाहीतर एसएल घेतला पाहिजे. आणि एसएल लावायचा सिस्टीमवरतीच, माइंडमध्ये कधी नाही लावायचा. ठीक आहे. हे दोन प्रॉपरली त्याने घेतलं तर तो इम्प्रूव्ह करू शकतोय, जर त्याची सेटअप बरोबर असला आणि रिस्क रिवॉर्ड बरोबर असला आणि पोझिशन सायझिंग, तर तो मार्केटमध्ये सस्टेन होऊन काहीतरी पुढे करू शकतोय बिगिनरवाला. ठीक आहे. ह्या साईन आहेत ट्रेडरच्या. बिगिनर आहे तो सक्सेसफुल कधी होऊ शकतो हे मी सांगितलं या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. म्हणजे या पॉईंटमध्ये. आता जो दुसरा पॉईंट आहे ना, ती प्रॉपर गॅम्बलर कॅटेगरीमध्येच येतात. त्यांनी काय करतात, रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे पहिल्यांदा लॉस झालेला असतोय. ठीक आहे. तो लॉस रिकव्हर करायला आणि ट्रेडिंग करतात. आणि ट्रेडिंग करताना आहे ना, तो लॉस रिकव्हर करायला क्वांटिटी जास्त मारतात, लॉट साईज जास्त मारतात. मग लॉट साईज जास्त मारली तर त्यांना तो नंबर पण जास्त दिसणार असतोय. जो कायम दिसत असतोय नंबर 100 म्हणजे ₹1000 दिसत असतोय, ₹2000 दिसत असतोय प्रॉफिट लॉस, तो क्वांटिटी जास्त मारल्यावर ते प्रॉफिट लॉस जास्त दिसायला चालू होते. त्यामुळे त्यांनी तिथं पॅनिक करतात. जर लॉस मध्ये जात असला तर ना एसएल घेतात प्रॉपरली, तो मध्येच काढतात. आणि जर प्रॉफिट मध्ये जात असला ना टार्गेट घेतात प्रॉपरली, तो मध्येच काढून देतात. ठीक आहे. आणि जे असे असणार आहेत ती प्रॉपर गॅम्बलरच असणार आहेत, कारण त्यांची रिस्क मॅनेजमेंट बरोबर नाही, पोझिशन सायझिंग बरोबर नाही, आणि कुठली सेटअप काय झालेला नाही तरी पण ट्रेड घेतात, रॅन्डम ट्रेड करून देतात. त्यांनी म्हणजे ती गॅम्बलर आहेत प्रॉपरली, एवढंच आहे. आणि ह्यांना सोल्युशन काय आहे? त्यांनी प्रॉपर बिगनरनं पहिला चालू करायला पाहिजे, प्रॉपरली हळूहळू बारक्या क्वांटिटीनं. आणि जसजशी प्रॅक्टिस होईल, बिलीफ येईल, मग पुढे कॉन्फिडन्स वाढेल तशी रिस्क वाढणार आहे त्यांची. ठीक आहे. हेच आहे त्यांचं सोल्युशन. नाहीतर त्यांनी मार्केट सोडावं, एवढं सांगतो मी तुम्हाला. आता जे तिसरे आहेत, तिसरे टाइप ऑफ ट्रेडर, हे सर्व्हाइव्ह राहू शकतात. पण त्यांनी काय केलं पाहिजे ते मी करत होतो आणि मी करायला चालू केलंय, कारण का हा पॉइंट इनडायरेक्टली कळतोय. जेव्हा ट्रेड रिव्ह्यू करताय, बॅक टेस्ट करताय, तेव्हा कळतोय. हा ट्रेड काय सांगतो मी तुम्हाला. तुम्ही प्रॉपरली एसएल घेताय, पण ट्रेल करताना आहे ना, ट्रेल करताना तुम्ही जेव्हा तुमच्या फेवर मध्ये ट्रेड चाललेला असते, फेवर मध्ये, तेव्हा तुम्ही पॅनिक कट करून देताय, कारण तो नंबर तुम्ही बघितलेला नसतो कधी. तेवढा तुम्हाला प्रॉफिट झाला तर तुम्ही तिथं पॅनिक कट करून देताय. ठीक आहे. तर पॅनिक कट नाही, ह्याला सोल्युशन काय आहे हे मी सांगतो. तुम्ही जास्त ट्रेड केले पाहिजेत ओव्हर अ टाइम पिरियड मध्ये. ठीक आहे. एकाच दिवशी नाही, म्हणजे जेवढे तुमचे ट्रेड जास्त होतील, जास्त म्हणजे जास्त दिवस सर्व्हाइव्ह राहून तुम्ही जेवढे ट्रेड करशीला विथ प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग, आणि हे सगळं रिस्क रिवॉर्ड सोबत, तर तुम्हाला ट्रेलिंग प्रॉपरली करायला शिकलासा. ठीक आहे. काही तुम्ही पॅनिक करणार आहे आणि काही शिकणार आहे. तर जे शिकलेत ना, ते त्यानंच तुम्हाला एक बिलीफ येणार आहे. ठीक आहे. की हा मार्केट झिगझॅग चालते आणि असं चालतंय मार्केट. कधी कधी वन वे चालते फेवर मध्ये, तेव्हा आपण प्रॉपरली ट्रेल केलं पाहिजे. आणि जेव्हा झिगझॅग चालते तेव्हा आपण प्रॉपरली पेशन्सली बसून ट्रेल केलं पाहिजे. एकतर एसएल घेतला पाहिजे, नाहीतर ट्रेलिंग प्रॉपरली केलं पाहिजे. आणि जिथं टार्गेट आहे, जसं 15 मिनिटात आहे, 15 मिनिटात 1:1 एवढं येते, पण 30 मिनिटात आणि जास्त व्हायला लागले 1:1. 1 आवरलीत एवढं व्हायला लागले. तसं तसं तुम्ही ट्रेल केलं पाहिजे प्रॉपरली. मगच तुम्हाला एक कॉन्फिडन्स येणार आहे. आणि कॉन्फिडन्स आला तेव्हा तुमची लॉट साईज जास्त होणार आहे. आणि लॉट साईज जास्त झाली, सोबत त्याला काय अटॅच काय आहे, रिस्क रिवॉर्ड सोबत. मग तुम्ही ट्रेलिंग पण प्रॉपरली शिकलाय, तुमची लॉट साईज पण म्हणजे वाढायला लागल्या. ठीक आहे. आणि तुमचा प्रॉफिट पण वाढायला चालू होते, कारण का ट्रेलिंग प्रॉपरली करताय आणि तुम्ही प्रॉपरली रिस्क मॅनेज करून पोझिशन सायझिंग घेऊन ट्रेल करायला चालू होत आहे, तर तेव्हा तुम्ही ग्रोच करणार आहे. ठीक आहे.
हे पॉईंट मी परत सांगतो काय, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जो ट्रेल प्रॉपरली करतोय ना, जो ट्रेल प्रॉपरली करायला शिकलाय तो पॅनिक कट नाही करत. ठीक आहे. इव्हन तो कधी कधी करेल, ते इमोशन आहे, पण ते निग्लिजिबल करायचं असेल ना, तर त्याला बिलीफ आणि प्रॅक्टिस हे ओव्हर अ टाइम पिरियड मधनच येणार आहे. आणि ही इनडायरेक्टली चूक आहे, ती कळत्या कधी, जेव्हा बॅक टेस्ट करताय तेव्हा कळतात. ठीक आहे. जर हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. दॅट्स इट.